मी विनंती करतो की आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रमुख मार्गदर्शक घोरट साहेब मंचावरील उपस्थित आपले स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो। माननीय डायरेक्टर अशोकजी इंगळे सर आपले स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो। माननीय संचालक भांडे सर आपले स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो। माननीय संचालक तुषारजी खंडेराव आपले स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो। माननीय संचालिका तायडे मॅडम आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय तज्ञ संचालक घोडेस्वार साहेब आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय कारूजी इंगळे साहेब आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय मोहनजी बेलसरे सर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय मधुकरराव विश्राम शिरसाट सर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय ॲडव्होकेट प्राध्यापक विश्रामजी वाघ सर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय सुधाकरराव इंगळे सर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय, आमचे मार्गदर्शक, सर्व संचालक मंचावर उपस्थित झालेले आहेत। मंचावर उपस्थित माननीय अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय, आमचे मार्गदर्शक आणि संचालक वर्ग सर्वांना मी विनंती करतो की आमच्या आदर्श तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, सुभेदार आंबेडकर यांचे पुष्पहार अभिवादन करते। आदर्शांना अभिवादन झालेले आहे। यानंतर आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय भारतावे सर यांचे स्वागत पांडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर उपाध्यक्ष रमेशजी तायडे सर यांचे स्वागत गौतमजी गवळी करतील। यानंतर तायडे मॅडम यांचे स्वागत शिरसाट मॅडम करतील। यानंतर माननीय अशोकजी इंगळे सर यांचे स्वागत दाभाडे सर करतील।
यानंतर आमचे मार्गदर्शक घोरट साहेब यांचे स्वागत दाभाडे साहेब करतील. यानंतर माननीय संचालक धांडे सर यांचे स्वागत सुभाष जवचार करतील. यानंतर माननीय विश्वाजी खंडेराव साहेब यांचे स्वागत माननीय डोंगरे साहेब करतील. बाबूलालजी डोंगरे. यानंतर माननीय संचालक राहुलजी घोडेस्वार साहेब यांचे स्वागत गोपनारायण करतील. स्वागताचा कार्यक्रम, यानंतर सत्काराचा कार्यक्रम, यानंतर बुद्धवंदना होईल. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. जय भीम. आजच्या ह्या आपल्या ऐतिहासिक सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या पतसंस्थेच्या 4थ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून, प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला जे लाभलेले आहे, तर शासनाच्या ऑडिटर ह्या ऑडिटरच्या नामतालिकेवरील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध असलेले सन्माननीय दिनकरजी घोरट साहेब हे आज आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. आपल्या ऐतिहासिक पतसंस्थेची स्थापना मार्च 2002 ला झाली
आणि त्यानंतर मग मागच्या 3 वर्षामध्ये सातत्यानं सन्माननीय घोरपडे साहेबांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला इथे लाभ वेळोवेळी मिळालेला आहे. त्यांनी वेळोवेळी आपल्याला पतसंस्था उत्कर्षाकडे जाण्यासाठी वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जे काम केलं त्या आधारे या वर्षाला आपल्याला अ वर्ग दर्जा ऑडिट वर्ग अ प्राप्त झालेला आहे आणि सुरुवातीपासूनच आपली पतसंस्था नफ्यात सुद्धा राहिलेली आहे. तर मी आपल्या ऐतिहासिक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक भारताकडे सर, विचारमंचावर विराजमान संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय तायडे साहेब आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांना विनंती करेल की आपल्या पतसंस्थेचे मार्गदर्शक ऑडिटर सन्माननीय दिनकरजी घोरपडे साहेब त्यांचं पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांनी सत्कार करावा. आजच्या 4थ्या वार्षिक सभेला एकूण 13 विषय आहेत. विषय क्रमांक 1 मागील झालेल्या सर्वसाधारण सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2 सन 2024-25 या सहकार वर्षाच्या कामकाजाचा अहवाल, तेरीस पत्रक, नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक वाचून मंजुरी देणे. क्रमांक 3 सन 2024-25 या वर्षामध्ये झालेल्या नफ्याची विभागणी करून लाभांश वितरणाबाबत संचालक मंडळाने केलेल्या शिफारसीस मंजुरी देणे. सन 2025-26 विषय क्रमांक 4 या वर्षाकरिता ठरवलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन 2024-25 या वर्षामध्ये अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे. सन 2024-25 या सहकार वर्षाच्या अंकीक्षण अहवालाचे वाचन करून नोंद घेणे व दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे. विषय क्रमांक 6 संस्थेची सन 2025-26 साठी बाहेरील कर्ज मर्यादा ठरवणे. विषय क्रमांक 7 संस्थेतर्फे वाटप करण्यात येणाऱ्या कर्जाचा आढावा घेऊन कर्जावरील व्याजदर तसेच ठेवीवरील व्याजदर दरास मंजुरी देणे. विषय क्रमांक 8 सन 2025-26 या सहकार वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षणासाठी शासन मान्य तालिकेवरील लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे व मानदंड ठरवणे. विषय क्रमांक 9 सुधारित आदर्श उपविधी लागू करण्याबाबत. विषय क्रमांक 10 उपविधी दुरुस्ती प्रस्ताव मंजुरी व नोंदणी करण्यासाठी सादर करावयाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्याबाबत. विषय क्रमांक 11 संस्थेने निर्माण केलेल्या निधी नियमावलीस मंजुरात देणे. विषय क्रमांक 12 संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांच्याकडील कर्जबाकी रकमेचा आढावा घेऊन नोंद घेणे. आणि शेवटचा विषय क्रमांक 13 माननीय अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय. पहिला विषय आहे मागील झालेल्या सभेचा सर्वसाधारण सभेचे कार्यवृत्तांत वाचून कायम करणे. वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यवृत्तांत. मागची सभा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 ला झाली होती. ठरल्याप्रमाणे सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अकोला नोंदणी क्रमांक 222 या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता बुद्ध धम्म संस्कार सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन, प्रबोधन नगर, खडकी, अकोला येथे संस्थेच्या माननीय अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद हनवती भारसाबे सर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सभेच्या नियोजित वेळेवर सभेला आवश्यक असलेली गणपूर्ती नसल्यामुळे संस्थेच्या अध्यक्ष महोदयांनी
सभा अर्धा तास तहकूब केली व तहकूब केलेली सभा अर्ध्या तासानंतर म्हणजेच ठीक 10:30 वाजता सुरू होईल व त्यास गणपूर्तीची आवश्यकता भासणार नाही असे जाहीर केले व सभा तहकूब केली. ठीक 10:30 वाजता माननीय अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने सभेला सुरुवात करण्यात आली. सभेपुढे असलेल्या विशेष सूचीप्रमाणे कामकाज करण्यापूर्वी तथागत गौतम बुद्ध, सुभेदार रामजी आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प धूप दीपाने पूजन करण्यात आले. संस्थेचे माननीय अध्यक्ष व सर्व सन्माननीय संचालकांनी अभिवादन केले व त्यानंतर अध्यक्ष महोदय, माननीय प्राध्यापक भारसागळे सर व सर्व संचालकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विशेष सूचीमध्ये असलेल्या विषय क्रमांक 1 ते 13 विषयांचे सभेसमोर वाचन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विषय चर्चेला घेऊन पुढील प्रमाणे ठराव पारित करण्यात आले. ठराव क्रमांक 1, मागील झालेल्या सर्वसाधारण सभेचे कार्यवृत्तांत वाचून कायम करणे. ठराव क्रमांक 2, मागील दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यवृत्तांचे सभेसमोर वाचन केले. सदर्व कार्यवृत्तांतावर सभेत चर्चा होऊन मागील सभेत घेण्यात आलेले निर्णय कार्यवृत्तांतामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत अशी उपस्थित सभासदांची खात्री झाली व त्यानंतर मागील दिनांक 29/9/2023 रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यवृत्तांतास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली व कायम करण्याचे ठरले. सूचक माननीय रोहित अण्णा डोंगरे, अनुमोदक माननीय रवींद्र साहेबराव सरदार. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2, सन 2023-24 या सहकार वर्षाच्या कामकाजाचा अहवाल, तेरीस पत्रक, नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक वाचून मंजुरी देणे. ठराव क्रमांक 2, संस्थेच्या सन 2023-24 या सहकार वर्षाच्या कामकाजाच्या अहवालाचे तसेच सदर्व वर्षाचे ट्रायल बॅलन्स, नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रकाचे व्यवस्थापकांनी वाचन केले. यावर सभेत सविस्तर चर्चा होऊन तसेच हिशोब पत्रकासंबंधी सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व्यवस्थापक व माननीय अध्यक्ष यांनी समर्पक खुलासा केल्यानंतर सभासदांचे समाधान झाले व त्यानंतर कामकाज व हिशोब पत्रकास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली व कायम करण्याचे ठरले. सूचक सिद्धार्थ अभिमान चक्रनारायण, अनुमोदक इंदिरा दिलीप पाटील. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3, सन 2023-24 या वर्षामध्ये झालेल्या नफ्याची विभागणी करून लाभांश वितरणाबाबत संचालक मंडळाने केलेल्या शिफारस मंजुरात देणे. शिरसाट सरांचं आगमन झालेलं आहे. शिरसाट सरांचं स्वागत करण्याकरता समाधान जामणी सभेतून समाधानजी जामणी. ठराव क्रमांक 3, सन 2023-24 या सहकार वर्षामध्ये संस्थेला एकूण 8,27,836 रुपये 44 पैसे एवढा निव्वळ नफा झालेला आहे. झालेल्या नफ्याचे संचालक मंडळाने नफा वर्गीकरण केले असल्याची माहिती व्यवस्थापकांनी सभेसमोर देऊन प्रस्थापित करण्याचा आणि त्या प्रस्तावाला आणि वर्गीकरणाला वाचन करण्यात आले. ते वर्गीकरण खालीलप्रमाणे: नफा वर्गीकरण 1, राखीव निधी 25%, 2,06,959 रुपये, लाभांश 10%, 5,74,441 रुपये, लाभांश समकरण निधी 46,436 रुपये 44 पैसे, असं एकूण 8,27,836 रुपये 44 पैसे नफा वर्गीकरण. वरील प्रमाणे नफ्याचे वर्गीकरण करण्यात आले. या झालेल्या नफा वर्गीकरणात सभेत चर्चा होऊन 2023-24 या वर्षाचा सभासदांना भाग रकमेवर 10% लाभांश प्रस्थापित करण्यात आल्याचे सांगितले व या नफा वर्गीकरणास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. सूचक मनोहर जयराम तायडे, अनुमोदक बाबूलाल मोतीराम निखाडे. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4, सन 2024-25 या वर्षाकरिता ठरवलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन 23-24 या वर्षामध्ये अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे. ठराव क्रमांक 4, सदर विषयाचे अनुषंगाने संस्थेचे माननीय अध्यक्ष प्राध्यापक भारसागळे सर यांनी अशी माहिती सादर केली की सन 24-25 या वर्षाकरिता संस्थेने मागील कालावधीमधील अनुभव
वर्तमान परिस्थिती तसेच भविष्याचा विचार करून संस्थेच्या विविध बाबींपासून मिळणारे अंदाजित एकूण उत्पन्न 57,59,600 तसेच विविध बाबीवर संस्थेला करावा लागणारा खर्च एकूण 44,65,500 वजा जाता रुपये 12,94,100 शिल्पीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे. सदर अंदाजपत्रकाचे सभेत वाचन करण्यात आले. सदर्व प्रस्तावित करण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर सभेत सविस्तर चर्चा होऊन 12,94,100 शिल्पीच्या सन 2024-25 या वर्षाच्या अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. तसेच 2023-24 मध्ये अंदाजपत्रकाचे खालील बाबीवर जास्त झालेल्या खर्चास मंजुरी प्रदान करण्यात आली. सॅलरी अलाउन्सेस 5 लाखाचा अंदाज होता. प्रत्यक्षात खर्च झाला 5,30,986 रुपये. इंटरेस्ट पेड ऑन फिक्स्ड डिपॉझिट 27,60,000 अंदाजित खर्च. प्रत्यक्ष खर्च 27,62,428. इंटरेस्ट पेड ऑन रिकरिंग 40,000. प्रत्यक्ष खर्च 21,884. प्रिंटिंग व स्टेशनरी 25,000. प्रत्यक्ष खर्च 27,551. मीटिंग एक्सपेन्सेस 40,000. प्रत्यक्ष खर्च 43,000. एजंट कमिशन 2 लाख. प्रत्यक्ष कमिशन आले आहे 2,03,636. ट्रेनिंग एक्सपेन्सेस 25,000. प्रत्यक्ष खर्च आहे 26,389. वरील ठरावात मंजुरात देण्यात आली. ठरावाचे सूचक होते मान्य समाधान राजाराम जगताप. अनुमोदक विशाल पायरू इंगळे. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5 सन 2023-24 या वर्षाच्या अंकेक्षण अहवालाचे वाचन करून नोंद घेणे व दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे. ठराव क्रमांक 5 सन 23-24 या सरकार वर्षाचे वैधानिक अंकेक्षण माननीय दिनकर श्रीरामजी घोरड साहेब, प्रमाणित लेखापरीक्षक, सहकारी संस्था अकोला, नामतालिका क्रमांक 13,421 यांनी केले असून संस्थेला अंकेक्षण अहवाल 3/8/2024 ला प्राप्त झाला असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली. प्राप्त अंकेक्षण अहवालाचे पेज क्रमांक 1 ते 59 सभेसोबत वाचन झाले. सदर्भ अंकेक्षण अहवालावर सभेत चर्चा होऊन अंकेक्षण अहवालात नमूद करण्यात आलेल्या त्रुटी, दोष व सूचना यांची संचालक मंडळाने पूर्तता करून त्या संबंधित दोष दुरुस्ती अहवाल संबंधित लेखापरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात यावा. तसेच अंकेक्षण अहवालाची नोंद घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरले. तसेच सन 2022-23 या सहकार वर्षाचा अंकेक्षण अहवालाचा दोष दुरुस्ती अहवाल संस्थेने सादर केलेला आहे. सदर अहवालात सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. सूचक अतुल काशीराम पळसवकार. अनुमोदक दिलीप देवराव घरडे. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6 संस्थेची सन 2024-25 साठी बाहेरील कर्ज मर्यादा ठरविणे. विषय ठराव क्रमांक 6 सदर विषयाच्या अनुषंगाने संस्थेचे व्यवस्थापक यांनी सभेसमोर अशी माहिती सादर केली की संस्थेच्या वसूल भागभांडवल अधिक राखीव निधी अधिक इमारत निधी या एकूण रकमेच्या 12 पट संस्थेला सभासदाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी किंवा बँकेकडून कर्ज घेता येऊ शकते. ही बाब विचारात घेऊन संस्थेची 31/3/24 अखेरच्या स्थितीवर बाहेरील कर्ज मर्यादा पुढील प्रमाणे निघते. वसूल भागभांडवल 80,400. राखीव निधी 1,58,823. इमारत निधी 3 लाख रुपये. एकूण 84,59,223 रुपये. वरील प्रमाणे 84,59,223च्या 12 पट म्हणजे 1,15,10,676 बाहेरील कर्ज मर्यादा निघते. सदर कर्ज मर्यादेवर सभेत चर्चा होऊन सन 2024-25 या वर्षासाठी 10,15,10,676 बाहेरील कर्ज मर्यादा राहील असे सर्वानुमते ठरले. सूचक विलास वासुदेवराव पळसवकार. अनुमोदक भास्कर अभिमान चक्रनारायण. विषय क्रमांक 7 संस्थेतर्फे वाटप करण्यात येणाऱ्या कर्जाचा आढावा घेऊन कर्जावरील व्याजदर तसेच ठेवीवरील व्याजदरास मंजुरी देणे. ठराव क्रमांक 7 संस्थेतर्फे सभासदांना उपविधीतील तरतुदीनुसार वैयक्तिक कर्ज म्हणजे विनातारणी कर्ज व तारणी कर्ज वाटप करण्यात येत असून 31/3/24 अखेर सभासदांना एकूण 3,48,11,575 कर्ज वाटप करण्यात आले आहे. सदर कर्जावर अनुक्रमे 16% व 14% एवढे व्याज दर आकारण्यात येत आहे.
तसेच संस्थेचे भागभांडवल वाढवण्यासाठी संस्था ठेवीदाराकडून विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारत आहे. अशा ठेवीवरील व्याजदर कमीत कमी 3% व जास्तीत जास्त 10% देण्यात येत आहे. सभासद महोदयांनी सभेसमोर माहिती देऊन कार्यावरील व्याजदरास तसेच ठेवीवरील व्याजदरास मंजुरी मिळण्याकरता सभेसमोर प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावावर चर्चा होऊन संस्थेच्या संचालक मंडळाने कर्जावरील ठेवीवरील व्याजदर ठरवलेल्या व्याजदरास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानंतर आमसभेने मंजुरात दिली. सूचक होते भीमराव नथुजी डोंगरे, अनुमोदक महावीर हिरामन तायडे. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 सन 2024-25 या सहकार वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षणासाठी शासन मान्य तालिकेवरील लेखापरीक्षक नियुक्त करणे व मानदंड ठरवणे. ठराव क्रमांक 8 सदर विषयाच्या अनुषंगाने संस्थेला दरवर्षी उपविधीतील तरतुदीनुसार वैधानिक लेखापरीक्षण करून घ्यायचे आवश्यक आहे. तेव्हा सन 24-25 या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी शासन मान्य तालिकेवरील लेखापरीक्षकाची नियुक्ती करावयाची आहे. यासाठी सदर विषय हा सभाध्यक्षांनी सभेसमोर वाचून दाखविला. तसेच प्रमाणित लेखापरीक्षकाची यादी सुद्धा वाचून दाखवली. त्यावर सभेत विचार विनिमय होऊन नाम तालिकेवरील मान्य दिनकर श्रीरामजी घोरड, प्रमाणित लेखापरीक्षक वर्ग 2 पॅनल नंबर 13421 सहकारी संस्था अकोला यांची दिनांक 1/4/2024 ते 31/3/25 या कालावधीकरता वैधानिक लेखापरीक्षक परीक्षण करण्याकरता नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून मुदतीत लेखापरीक्षण करण्यात यावे असे ठरले. तसेच नियमानुसार त्यांना ऑडिट फी अदा करण्यात यावी असे ठरले. माननीय संचालक या ठरावाला सूचक म्हणून संजय श्रीहरी अंभोरे, अनुमोदन म्हणून वामन तुळशीराम खंडेराव असे आहेत. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 9 बेलसरे सर उपस्थित झालेले आहेत. मी सुनील तायडे भाऊला विनंती करतो की त्यांनी बेलसरे सरांचं स्वागत करावं. सुनीलजी तायडे. विषय क्रमांक 9 संचालक मंडळाने प्रस्तावित केलेल्या उपविधीस दुरुस्ती प्रस्तावास मंजुरी देणे. ठराव क्रमांक 9 संस्थेच्या सध्याच्या उपविधीमध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने प्रस्तावित केलेला आहे. भागभांडवल दुरुस्ती करायची शब्दरचना अशी आहे. एका भागाची किंमत रुपये 1600 वरून 100 करणे. विषय क्रमांक 2 संचालक मंडळ 39 संचालक मंडळ सदस्य संख्या 11 वरून 16 करणे. अशा 3-4 सूचना सभेसमोर मांडण्यात आल्या. सभेला वरील प्रमाणे संचालक मंडळाने केलेल्या उपविधीवर दुरुस्तीवर सविस्तर चर्चा होऊन उपविधी दुरुस्ती सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. सूचक भाऊराव जांबूजी सोनोने, अनुमोदक भाऊराव नारायण खंडेराव. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 10 उपविधी दुरुस्ती प्रस्तावास मंजुरी व नोंदणी करण्यासाठी सादर करावयाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्याबाबत. ठराव क्रमांक 10 संस्थेने मंजूर केलेल्या उपविधी दुरुस्तीला माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांची मंजुरी मिळवून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेला विहित नमुन्यात उपविधी दुरुस्ती प्रस्ताव तयार करावा लागतो व या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार आमसभेने दिलेले आहेत. अशा पदाधिकारी संचालक सभासद यांचे स्वाक्षरी प्रस्ताव सादर करावा लागतो. तेव्हा उपविधी दुरुस्ती प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्याबाबत चर्चा होऊन उपविधी दुरुस्ती प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार संस्थेचे अध्यक्ष माननीय मारसागळे सर, उपाध्यक्ष रमेश तायडे सर, व्यवस्थापक तुषार खंडेराव सर, संचालक पायरुजी इंगळे सर, संचालिका वंदना रमेश तायडे मॅडम यांना सर्वानुमते देण्यात आले. तसेच त्यांच्या स्वाक्षरीने उपविधी दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले. सूचक भीमराव नारायण बोरकर, अनुमोदन
गौतम श्रीराम गवई. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 11. संचालक मंडळाने प्रस्तावित केलेल्या कर्मचारी सेवा नियमास मंजुरी देणे व ठराव क्रमांक 11. संस्थेत दैनंदिन कामकाजासाठी एकूण 4 कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना स्थायिक देण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्याकरिता संचालक मंडळाने कर्मचारी सेवा नियम तयार केले व कर्मचारी सेवा नियमाचे सभेसमोर वाचन करण्यात आले. या प्रस्तावात आणि सदर प्रस्ताव सभेसमोर ठेवून या प्रस्तावाला सूचक म्हणून सत्यशील भाऊराव प्यारे होते, घ्यारे साहेब आणि अनुमोदन होते सुशील शंकरराव बोरकर. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 12. संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांच्याकडील कर्जबाकी रकमेचा आढावा घेऊन नोंद घेणे. ठराव क्रमांक 12. संस्थेच्या संचालक मंडळ सदस्यांपैकी खालील सदस्यांनी कर्जाची उचल केली असून 31/3/2024 अखेर त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या रकमे एवढे कर्जबाकी असल्याची माहिती व्यवस्थापकांनी सादर केली. संचालकांचे नाव मान्य सौ वंदना रमेश तायडे, तारणी कर्ज 31/3/24 रोजी बाकी 14,43,827 कर्ज नियमित. मान्य पायरुजी तुळशीराम इंगळे, तारणी कर्ज 31/3/24 रोजी 13,70,140 कर्ज नियमित. तसेच संचालक मंडळ सदस्यांपैकी खालील संचालकांच्या नातेवाईकांना कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती सभेसमोर देण्यात येऊन 31/3/24 अखेर त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या रकमे एवढे बाकी असल्याची माहिती सभेसमोर देण्यात आली. संचालकाचे नाव अशोकी तुकाराम इंगळे, नातेवाईकाचे नाव रोहन अशोक इंगळे, यांचा मुलगा येतो. मंजुरी कर्ज 4 लाख रुपये आणि त्यांची घेणे बाकी होती 2,66,347 कर्ज नियमित. मान्य मुकुंद हनवती भारसागळे, त्यांची मुलगी कुमारी डॉक्टर स्नेहल मुकुंद भारसागळे यांना 7 लाख रुपये कर्ज दिले होते. त्यांची आउटस्टँडिंग 6,24,353 कर्ज नियमित आहे. वरीलप्रमाणे संचालक मंडळ सदस्य यांच्याकडील एकूण कर्जबाकी 28 लाख रुपये ते 28,13,967. तसेच संचालक मंडळ यांचे नातेवाईक यांच्याकडील कर्जबाकी 8,91,200 या रकमेचा सभेत आढावा घेण्यात आला. तसेच सदर कर्ज मर्यादेस मंजुरी देण्यात येऊन वाटप करण्यात आलेले कर्ज थकीत होणार नाही याची संचालक मंडळाने दक्षता घ्यावी असे सर्वानुमते ठरले. ठराव सर्वानुमते मंजूर. ठरावाला सूचक होते विश्रांती मिलिंद तायडे, अनुमोदन साहेबराव दौलतराव ओळिंबे. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 13. माननीय अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय. ठराव क्रमांक 13. वार्षिक सर्वसाधारण सभा ठेवण्यात आलेल्या एकूण 1 ते 12 विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आल्यानंतर सदस्यांना किंवा संचालकांना आपले मत मांडण्याकरता अध्यक्ष महोदयांनी परवानगी दिली व त्यानुसार संस्थेचे संचालक सदस्य तसेच अंतर्गत अंकेक्षक यांनी सभेसमोर आपापली मते मांडली व त्यानंतर मांडलेल्या मतावर संचालक मंडळाने निर्णय घेण्यात यावा असे ठरले. सूचक अजय समाधान धनबहादूर, अनुमोदन देवानंद गणेश गजबिये. ठराव सर्वानुमते मंजूर. आभार व समारोप. आज दिनांक 22/24 रोजी आयोजित केलेल्या सर्व साधारण सभेला सर्वांनी सभेला उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तज्ज्ञ संचालक तसे संचालक हे सुद्धा आपल्या सभेला उपस्थित राहून सभेला कामकाजात सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे व्यवस्थापकांनी आभार मानले. संस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याकरता प्रतिष्ठान विनाशुल्क सभागृह उपलब्ध करून दिले त्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. शेवटी आमसभेचे कामकाज पार पाडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे कार्य केले त्यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, आमंत्रित मान्यवर यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सर्वांनी जेवण करावे असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल असे अध्यक्षांनी जाहीर केले. सभा संपली. कार्यकर्ते संपले. विषय क्रमांक 2 एक समाप्त झालेला आहे, ज्याला मंजुरात द्यावी. टाळ्या वाजवून मंजुरात द्यावी अशी विनंती करतो. विषय क्रमांक 2 सन 2024-25 या सरकार वर्षाच्या कामकाजाचा अहवाल, बेरीजपत्रक, नफातोटापत्रक व ताळेबंद वाचून मंजुरी देणे. सन 2024-25 या सरकार वर्षाच्या कामकाजाचा अहवाल संस्थेचे अहवाल हा पुढील प्रमाणे. सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो,
आज आपल्या संस्थेच्या 4थ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी संचालक मंडळाच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्या संस्थेच्या सन 2024-25 वर्षाकरता कामकाजाचा अहवाल, आर्थिक पत्रके व नफा वर्गीकरणाचा मान्य संचालक मंडळाच्या वतीने सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या वर्षातील आनंदाची बाब म्हणजे आपल्या पतसंस्थेला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. त्याबद्दल पतसंस्थेच्या सभासदांचे हार्दिक अभिनंदन करतो. आपली पतसंस्था आपल्या सर्वांच्या सहकार्याने उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहील अशी आशा व्यक्त करतो. कामकाजाची वाटचाल. आपली संस्था सभासद बंधू भगिनींच्या आर्थिक अडचणी प्रसंगी त्यांना वेळोवेळी कर्ज पुरवठा करीत आलेली आहे. संस्थेचा स्वनिधी वाढल्यामुळे सभासद कर्ज मर्यादा 13 वरून 17 लाख करण्यात आलेली आहे. तसेच विनाकारणी वैयक्तिक कर्ज मर्यादा 75 आहे. अहवाल काळात संस्थेला सभासद बंधू भगिनींनी केलेले सहकार्य, संचालक मंडळावर टाकलेला विश्वास ही बाब अभिनंदनीय आहे. संस्थेच्या मान्य संचालक मंडळाच्या प्रत्येक सभेत सभासदाच्या आर्थिक अडचणी, शैक्षणिक अडचणी आदी गरजांवर चर्चा करण्यात येते व सभा सुरळीत पाळण्यात येतात. असे सर्वांचे एकमेकांच्या मुलांचे सहकार्य लागते. हे सर्व खालील बाबीवरून स्पष्ट होईल. भाग भांडवल. दिनांक 31/3/24 हे वसूल भाग भांडवल 60,41,900 इतके होते. 31/3/25 रोजी अखेर वसूल भाग भांडवल बँकिंग शेअरसह 1,41,600 आहे. एकूण 39,99,700 एवढी भाग भांडवलामध्ये वाढ झालेली आहे. ठेवी. 31/3/24 अखेरच्या ठेवी 4,46,30,809 होती आणि दिनांक 31/3/25 अखेर ठेवी 5,03,36,723 रुपये 97 पैसे आहे. ठेवीमध्ये एकूण 57,05,914 रुपये 97 पैसे एवढी वाढ झालेली आहे. गुंतवणूक. 31/3/24 अखेर गुंतवणूक 1,01,12,00,000 होती आणि 31/3/25 अखेर गुंतवणूक 1,76,04,795 आहे. गुंतवणूकमध्ये एकूण 14,04,795 एवढी वाढ झालेली आहे. कर्ज वाटप. 31/3/24 अखेर कर्ज वाटप 3,47,42,807 होती आणि 31/3/25 अखेर कर्ज वाटप रक्कम 5,49,26,873 आहे. म्हणजेच कर्ज वाटपामध्ये एकूण 2,01,15,118 एवढी वाढ झालेली आहे. कर्ज वसुली. 31/3/24 रोजी 6,59,051 एवढी थकबाकी होती आणि 25 रोजी 34,94,019 एवढी थकबाकी आहे. कर्ज वसुली 4,71,600 झालेली आहे. स्वनिधी. 31/3/24 अखेर संस्थेचा स्वनिधी 87,84,198 होती. 31/3/25 अखेर संस्थेचा स्वनिधी एकूण 1,15,49,892 आहे. एकूण वाढ 27,65,694 झालेली आहे. CRAR. रिझर्व्ह बँकेच्या गुणवत्ता निकषानुसार CRAR किमान 25% आवश्यक आहे. 31/3/25 अखेर संस्थेचा CRAR 31.34% आहे. खेळते भाग भांडवल. 31/3/24 रोजी अखेरचे खेळते भाग भांडवल 4,46,30,809 होते आणि 31/3/25 अखेर खेळते भांडवल याची रक्कम 5,03,36,823 रुपये 97 पैसे आहे. ऑडिट वर्ग. संस्थेला 24-25 करता ऑडिट वर्ग अ प्राप्त झालेला आहे. नफा. 31/3/24 अखेर निव्वळ नफा 8,27,834.44 होता. तसेच 31/3/25 अखेर निव्वळ नफा 23,28,231 रुपये 1 पैसा आहे. नफ्यामध्ये एकूण 15,396.57 एवढी वाढ झालेली आहे. सभा. अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या 12 सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. कर्मचारी वृंद. व्यवस्थापक तुषार सदाशिव खंडेराव, लोकपाल प्रसंजित रामभाऊ तेलगोटे, लेखापाल कुमारी केतकी सुनील तायडे, लिपिक सौ सुषमा शिरसाट यांनी अहवाल वर्षात संस्थेच्या प्रगतीकरता मोलाचे सहकार्य केले आहे. नफा नियोजन.
सन 2024-25चे नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक आपल्या मान्यतेसाठी ठेवले असून 31/3/25 अखेर संस्थेत निव्वळ नफा 23,28,231 रुपये 1 पैसा इतका झाला आहे. विषय क्रमांक 2 समाप्त झालेला आहे. याला आपण टाळ्यावरून संमती द्यावी असे मी म्हणतो. विषय क्रमांक 3 सन 2024-25 या वर्षामध्ये झालेल्या नफ्याची विभागणी करून लाभांश वितरणाबाबत संचालक मंडळाने केलेल्या शिफारशी मंजुरात देणे. संस्थेला 2024-25 या वर्षामध्ये 23,28,309.1 पैसा एवढा नफा झालेला आहे. संचालक मंडळाच्या 8/9/2025 रोजी झालेल्या सभेत नफा वर्गीकरणावर सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे नफा वर्गीकरण करण्याकरता मंजुरी देण्यात यावी ह्याकरता शिफारस करण्यात येत आहे. निव्वळ नफा 23,28,301.1. राखीव निधी 25%. राखीव निधी 25% ही नियमाने करावीच लागते. ती केलेली आहे 5,82,058 रुपये 1 पैसा. सभासदांना लाभांश 10%. त्याची रक्कम येते 6,09,389. लाभांश समकरण निधी 1,60,000 रुपये. सभासद कल्याण निधी 1,31,000 रुपये. सामाजिक बांधिलकी निधी 2 लाख रुपये. धर्मदाय निधी 50,000 रुपये. इमारत निधी 5 लाख रुपये. अशा प्रमाणे नफ्याची विभागणी केलेली आहे. यावर्षी नव्यानेच लाभांश कल्याण निधी, सामाजिक बांधिलकी निधी, धर्मदाय निधी ह्या उभ्या केलेल्या आहेत आणि नफा जास्त झाल्यामुळे ह्या आपल्याला करता आल्या. वरील प्रमाणे नफ्याचे वर्गीकरण व सभासदांना 10% लाभांश वितरण याकरिता सभेसमोर शिफारस करण्यात येते. तरी नफा वर्गीकरणास व त्यावरील 10% लाभांश वितरणास टाळ्या वाजवून आपण मंजुरी प्रदान करा अशी मी विनंती करतो. विषय क्रमांक 4 सन 2025-26 या वर्षाकरिता ठरवलेल्या अंदाजपत्रकास मंजुरात देणे व सन 2024-25 या वर्षामध्ये अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चाला मंजुरात देणे. सन 2025-26 या वर्षामध्ये संस्थेला विविध बाबींपासून मिळणारे उत्पन्न 92,94,000 तसेच विविध बाबीवर लागणारा खर्च हा आहे 62,94,000. उत्पन्नामधून खर्च वजा जाता सन 2025-26 करता होणारे अंदाजित उत्पन्न 30 लाख अशा प्रकारे अंदाजित करण्यात आलेले आहे. अंदाजित खर्च पुढील प्रमाणे: बँक चार्जेस 3,000, सॅलरी आणि अलाउन्सेस 7 लाख, इंटरेस्ट पेड ऑन FDR 27 लाख, सेव्हिंग वरील व्याज 1 लाख, MIS वरील व्याज 3.5 लाख, FD वरील व्याज 2,25,000, RD वरील व्याज 1,90,000, स्टेशनरी 22,000, सॉफ्टवेअर AMC 19,500, इन्शुरन्स खर्च 14,000 रुपये, मीटिंग खर्च 35,000, एजंट कमिशन 1,15,000, ट्रेनिंग खर्च 40,000, वैधानिक व अंतर्गत दोन्ही ऑडिट करता लागणारी फी ही 45,000, इन्कम टॅक्स रिटर्न 8,000, अदर एक्सपेन्सेस 500 रुपये, NPA प्रोव्हिजन 5,70,000, डिप्रिशिएशन घसारा 29,000, स्टँडर्ड ॲसेट प्रोव्हिजन ही 1 लाख रुपये आणि कॉन्ट्रा लिक्विडिटी ॲसेट फंड 8,000. एकूण खर्च होईल 62,94,000 आणि उत्पन्न सर्व्हिस चार्जेस 500 रुपये, लोन प्रोसेसिंग फी 25,000 रुपये, एंट्री फी 10,000 रुपये, डोनेशन रिसीट 32,000 रुपये, पिग्मी पिनल 22,000 रुपये, बिझनेस इन्कम 500 रुपये, सेव्हिंगवरील व्याज 24,000, इन्व्हेस्टमेंटवरील व्याज 13,16,500, FD वरील व्याज 38,500, रिझर्व्ह फंडात ते 27,000, TDS वरील 2,500, पर्सनल लोन म्हणजे जामीनकी कर्ज 42,57,000 आणि तारणी कर्ज 36,38,500 असा एकूण खर्च अपेक्षित आहे 92,94,000 आणि एकूण उत्पन्न 92,94,000 आणि खर्च येतोय 62,94,000 आणि खर्चावरील आधिक्य म्हणजे 30 लाख रुपये. असं 30 लाख रुपये नफा येण्याचं
आयोजन आहे अंदाजपत्रकानुसार. अंदाजपत्रकाचे वाचन करण्यात आलेले आहे, त्यास आपण टाळ्या वाजवून संमती द्यावी. ठराव क्रमांक 5, सन 2024-25 या सहकार वर्षाच्या अंकेक्षण अहवालाचे वाचन करून नोंद घेणे व 2 दुरुस्ती अहवाल मंजुरी देणे. आमचे मार्गदर्शक भोरट साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात येत आहे. संस्थेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण माननीय दिनकर श्रीरामजी भोरट साहेब, प्रमाणित लेखापरीक्षक उपवर्ग क्रमांक 2 ब2 सहकारी संस्था अकोला यांनी केलेले आहे. त्यांनी दिलेल्या अंकेक्षण अहवालामध्ये जे प्रामुख्याने त्रुटी व दोष नमूद केलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहे. क्रियाशील व अक्रियाशील सभासदांची यादी दरवर्षी तयार करण्यात यावी. निधी निर्मिती व विनियोगाबाबत नियम तयार करून त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात यावी. उपविधीमधील कर्जविषयक नियम 16 अन्वये कर्ज विनियोग दाखले देण्यात यावे. संगणक प्रणालीचे सिस्टीम ऑडिट करण्यात यावे. कार्यक्षेत्रातील सभासदांनीच आर्थिक व्यवहार करावे. NPA राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कर्ज वाटप करताना कर्जदार सभासदाची, जमीनदाराची, उत्पन्नाची कागदपत्रे, परतफेडीची कागदपत्रे, कर्जदाराचे वय इत्यादी बाबीची दक्षता घेण्यात यावी व सुरक्षित कर्ज वाटप होईल यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच मालमत्तेवर बोजा नोंद कर्जदाराकडून करून घेण्यात यावा व बोजा नोंदीनंतरची अद्ययावत कागदपत्रे घेण्यात यावी. CD रसीदचे प्रमाण 65 ते 70% राखण्याचे प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे. सदर दोषांची पूर्तता संस्था स्तरावर करण्यात येणार आहे. विषय क्रमांक 5 आपल्या समोर वाचून दाखवलेला आहे. आपण याला टाळ्या वाजवून मंजुरात द्या अशी विनंती करतो. विषय क्रमांक 6, संस्थेची 2025-26 साठी बाहेरील कर्ज मर्यादा ठरवणे. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार संस्थेला बाहेरील कर्ज मर्यादा ठरविणे आवश्यक असते. त्यामध्ये सभासदाकडून ठेवलेल्या ठेवी तसेच बँकेकडून घेतलेले कर्ज यांचा समावेश होतो. आपल्या संस्थेची बाहेरील कर्ज मर्यादा ही खालीलप्रमाणे निघते. वसूल भागभांडवल आपले आहे 1,41,600 रुपये. राखीव निधी आहे 3,65,782 आणि इमारत निधी आहे 3 लाख रुपये. जी टोटल एकूण अशी होते 1,07,07,382. याच्या 12 पट करून ती आपले अमाऊंट काढावी लागते. 1,07,07,382 च्या 12 पट होते 12,84,88,584 आणि ही आपली एकूण या कायद्यानुसार संस्थेची बाहेरून घेण्यात येणारे कर्ज व ठेवीची मर्यादा आहे. या मर्यादेला सभेने मंजुरात द्यावी अशी मी विनंती करतो. विषय क्रमांक 7, संस्थेतर्फे वाटप करण्यात येणाऱ्या कर्जाचा आढावा घेऊन कर्जावरील व्याजदर तसेच ठेवीवरील व्याजदर यास मंजुरात देणे. संस्थेचे सभासदांना उपविधीतील तरतुदीप्रमाणे तारणीक तसेच विनातारणी कर्ज व मुदती ठेवीवर कर्ज देण्यात येते. संस्थेमध्ये मुदती ठेवी, RD, दैनिक बचत अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारण्यात येत आहेत. विनातारणी कर्ज व तारणी कर्ज हे देण्यात येत आहे. कर्जावरील व्याजदर तारणी कर्जाकरता 14% आहे आणि विनातारणी कर्जाकरता 16% आहे. ठेवीच्या तारणावरील कर्ज ठेवीला देण्यात येणाऱ्या व्याजदराच्या 2% जास्त अशा प्रमाणे आकारणी करण्यात येते. तसेच ठेवीवरील टोटल कमीत कमी 3% व जास्तीत जास्त 10% व्याजदर देण्यात येत आहे. ठेवीदारांना आकर्षित करण्याकरता हा व्याजदर ठेवण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला सभेने टाळी वाजवून मंजुरात द्यावी अशी मी विनंती करतो. विषय क्रमांक 8, 2025-26 या सहकार वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षणासाठी सरकार मान्य तालिकेवरील लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे व मानदंड ठरवणे. संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर दरवर्षी वैधानिक लेखापरीक्षण करून घेण्याची आवश्यकता आहे. ही संस्थेची जबाबदारी आहे. अंकेक्षण करण्यासाठी सहकार खात्याने अंकेक्षकाचे पॅनल तयार केलेले आहे. ते पॅनल तयार केलेले असून या पॅनलमध्ये लेखापरीक्षकांचे नाव समाविष्ट आहे. त्यांची लेखापरीक्षक म्हणून आपल्याला नियुक्ती करणे आवश्यक असते. सन 2025-26 साठी अंकेक्षण करण्यासाठी आपल्या संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करणारे माननीय दिनकर श्रीरामजी भोरट साहेब,
प्रमाणित लेखापरीक्षक श्रेणी नंबर 2 यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाने शिफारस केलेली आहे. त्या सभेने टाळ्या वाजवून मंजुरात द्यावी अशी मी विनंती करतो. विषय क्रमांक 9 सुधारित आदर्श उपविधी लागू करण्याबाबत माननीय सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे जावळ क्रमांक A5 आदर्श विधी 18/22/2025 दिनांक 29/7/2025 सदर पत्राद्वारे राज्यातील नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांना सुधारित आदर्श उपविधीमध्ये सुधारणा करून याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सन 2025-26 चे आर्थिक आर्थिक सर्वसाधारण सभेमध्ये सुधारित आदर्श उपविधी स्वीकारण्याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. गव्हर्नमेंटने सूचना दिलेल्या आहेत. संचालक मंडळ सभेत आदर्श विधीवर चर्चा होऊन आमसभेत ही चर्चा आधी संचालक मंडळात झालेली आहे की आमसभेसमोर मंजुरी करता सादर करण्याचा प्रस्ताव बोर्डातर्फे मी सादर करत आहे. या प्रस्तावात आपण टाळ्या वाजवून मंजुरात द्यायला अशी मी विनंती करतो. विषय क्रमांक 10 उपविधी दुरुस्तीबाबत प्रस्तुती व नोंदणी करण्यासाठी सादर करावयाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्याबाबत आदर्श उपविधी लागू करण्याकरता सभेमध्ये आदर्श उपविधी लागू करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्याकडे सादर करण्याकरता प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार संस्थेचे माननीय अध्यक्ष प्राध्यापक भातसागळे सर, उपाध्यक्ष रमेश तायडे सर, व्यवस्थापक सिद्धार्थ चक्रनारायण, संचालक मान्य पायरू तुळशीराम इंगळे सर यांना देण्याबाबत प्रस्ताव सभेसमोर सादर करीत आहे. सदर प्रस्तावाला आपण टाळ्या वाजवून मंजुरात द्यावी ही विनंती. विषय क्रमांक 11 संस्थेने निर्माण केलेल्या निधी नियमावलीस मंजुरात द्यावी. संस्थेने खालीलप्रमाणे निधी निर्माण केलेले आहेत. ज्या नवीन निधी आपण याचा आधी उहापोह झालेला आहे, परंतु ज्या नवीन निधी आहेत तेवढ्याच आपण वाचणार आहोत. लाभांश समकरण निधीची तरतूद यासाठी 1,60,000 केलेली आहे. सभासद कल्याण निधीची तरतूद याकरता 1,31,000 केलेली आहे. सार्वजनिक बांधिलकी निधी 2 लाख केलेली आहे. धर्मदाय निधी 50,000 केलेली आहे. वरील निधी सभेने मंजुरी दिल्यानंतर नियमावली तयार करण्यात येईल. त्याकरता सभेने टाळ्या वाजवून मंजुरात द्यावी अशी विनंती. विषय क्रमांक 12 संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांच्याकडे कर्जबाकी रकमेचा आढावा घेऊन नोंद घेणे. संचालक मंडळ सदस्यांना दिलेली कर्ज 1 माननीय सौ वंदना रमेश तायडे यांना 15 लाख रुपये तारणी कर्ज दिलेले आहे. त्यांचे 31/3/25 रोजी 9,98,154 बाकी आहे. कर्ज खाते नियमित आहे. दुसरे आहेत पायरू तुळशीराम इंगळे यांना तारणी कर्ज 15 लाख रुपये दिलेले आहे. त्यांच्या खात्याचे 31/3/25 रोजी आउटस्टँडिंग 9,15,368 आहे. कर्ज खाते नियमित आहे. तसेच संचालक मंडळ सदस्यांपैकी खालील सदस्यांच्या नातेवाईकांना कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. 31/3/25 असे कर्ज बाकी पुढील प्रमाणे. अशोकजी तुकाराम इंगळे यांच्या मुलांना कर्ज दिलेले आहे. मुलाचं नाव आहे रोहन अशोक इंगळे. यांना 4 लाख कर्ज मंजूर केलेले आहे. 31/3/25 रोजी त्यांची बाकी आहे 1,04,328. कर्ज नियमित आहे. माननीय भातसागळे सर यांची मुलगी स्नेहल भातसागळे यांना 7 लाख रुपये कर्ज मंजूर केलेले आहे. याची 31/3/25 रोजी 4,72,937 बाकी आहे. कर्ज नियमित आहे. माननीय पायडू तुळशीराम इंगळे यांच्या पत्नी अरुणा पायडू इंगळे यांना 13 लाख रुपये कर्ज दिलेले आहे. त्यांची 31/3/25 रोजी 12,24,550 घेणे बाकी आहे. कर्ज खाते नियमित आहे. वरील प्रमाणे संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांना कर्ज वितरित केलेले आहे. हे सविस्तर प्रस्ताव आपल्यासमोर ठेवलेला आहे. या प्रस्तावात आपण टाळ्या वाजवून संमती द्या अशी मी विनंती करतो. विषय क्रमांक 13 माननीय अध्यक्षांच्या वतीने वेळेवर येणारे विषय. या विषयामध्ये कुठलाही विषय समोर आलेला नसल्यामुळे हा विषय इथे संपवतो आणि यानंतर आमचे मार्गदर्शक घोरट साहेब हे आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो.
विषय सूचीमध्ये लेखापरीक्षण अहवाल वाचनाचा विषय आपला झालेला आहे. तरी सुद्धा काही संस्थेने केलेल्या चांगल्या गोष्टी आणि संस्थेला करावयाच्या आवश्यक गोष्टी ह्या मांडाव्याच्या असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षी आपल्या संस्थेला ऑडिट वर्ग इतक्या कमी यामध्ये 2 ते 3 वर्षामध्ये प्राप्त झालेला आहे. ही मोठी अभिमानाची. आता हा ऑडिट वर्ग सातत्याने आपल्याला कायम ठेवायचा आहे. संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग हे तर प्रयत्न करतच आहेत. त्याचप्रमाणे सभासदांना सुद्धा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. संस्थेचं सर्वात मूळ जे आर्थिक स्थिती मजबूतीचं जे येणे भांडवल आहे ते म्हणजे सभासदांचं वैयक्तिक भाग. यावर्षी नफा विभागणीमध्ये आपण बघितलं की अध्यक्षीय महोदयांनी त्यांची आंतरिक इच्छा होती, पहिल्या वर्षापासूनच इच्छा होती की सभासदांना लाभवून दिला गेला पाहिजे. पण जोपर्यंत स्थिती मजबूत होत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टी करत नाही. पण यावर्षी मात्र गेल्या वर्षातही लाभवून दिला. यावर्षी आपण 10% लाभवून त्या ठिकाणी जाहीर केली. खूप मोठी आनंदाची गोष्ट. इतर बँकांमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर 5%, 7%च्या वर आपल्याला व्याज मिळत नाही. त्यामुळे सभासदांनी भागभांडवलामध्ये आपलं योगदान कसं देता येईल आणि त्याची सुरुवात संचालक मंडळाने कशी करता येईल याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे प्रत्येक संचालकांनी आपले भागभांडवल त्या ठिकाणी संस्थेमध्ये ठेवावं. भागभांडवलाची मर्यादा आपली 5 लाखापर्यंत आहे. पण 5 लाखाची आपल्याला आवश्यकता नाही. 5,000, 10,000 जितकं आपल्याला भागभांडवल देता येईल संस्थेसाठी ते जर आपण दिलं तर तो आपला स्थिर आणि त्या ठिकाणी निधी आपला त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. बाहेरील कर्ज मर्यादा, वैयक्तिक कर्ज मर्यादा ह्या साऱ्या गोष्टी आपण अंकेक्षण अहवालात सूचनेनुसार वाचन केलेले आहे. परंतु यावर्षी नुकत्याच या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आदर्श उपविधी लागू झाला. त्यानंतर वैयक्तिक कर्ज मर्यादा ह्या सुद्धा बदललेल्या आहेत. जरी ह्या मार्गदर्शक सूचना मागच्या याच्यात आल्या असतील तर त्या जुन्या परिपत्रकानुसार होत्या. पण नवीन परिपत्रक आता निघालेलं आहे आणि आपल्या वैयक्तिक सभासदांच्या कर्ज मर्यादा सुद्धा वाढलेल्या आहेत. यामध्ये सामान्य कर्ज मर्यादा जी 75,000 होती ती आता आपली 1 लाख रुपये झाली. की कुठलंही मॉर्गेज न घेता आपल्याला 1 लाख कर्ज हे घेता येते. आणि मॉर्गेजची सुद्धा कर्ज मर्यादा वाढलेली आहे. 5 कोटीपर्यंत ठेवी असल्यास वैयक्तिक कर्ज मर्यादा 5 लाख आहे आणि 5 कोटी ते 100 कोटीपर्यंत जर आपल्या ठेवी असल्या संस्थेच्या तर ती वैयक्तिक मर्यादा सर्वात भाव होऊन आपल्याला 50 लाखापर्यंत करता येते. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण हे सर्व करत असताना संस्थेचा त्याला काही मग एक प्रमाण बांधून दिलेले आहे की कुठल्या तारण कर्जामध्ये एकूण कर्जाच्या किती % असावं. त्या पद्धतीने आपल्याला त्या मर्यादेचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. जुन्या परिपत्रकानुसार आपली कर्ज मर्यादा 17 लाखच होती पण ती 17 ते 50 पर्यंत पोहोचलेली आहे. या गेल्या वर्षामध्ये ज्या उल्लेखनीय बाबी आहेत तर आमच्या मते ज्या उल्लेखनीय बाबी आहेत त्या म्हणजे मी वाचून दाखवतो की आपलं जे कार्यालय आहे संस्थेचे जे कार्यालय आहे ना त्याचा भाडे करारनामा झालेला आहे आणि प्रतिज्ञापत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे की संस्थेला कुठलंही भाडं विना शुल्क अशी संस्थेला उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या. ही खूप मोठी गोष्ट असं कुठं पाहायला मिळत नाही. वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आपली तरतुदीनुसार घेण्यात येते. संचालक मंडळाच्या सभा तरतुदीनुसार होतात. अंतर्गत व्यवस्था समाधानकारक आहे. नियमानुसार अंतर्गत लेखापरीक्षण आणि वैधानिक लेखापरीक्षण दोन्ही केलेलं आहे. जी नियम 35 नुसार मर्यादा पाळायची असते त्या नियम 35 नुसार मर्यादा आपण आपली संस्था पाळत आहे. त्याचं महत्वाचं कारण आपला ओन फंड चांगल्या प्रकारे आहे आणि आपली मजबूत स्थितीत आहोत. इन्शुरन्स काढलेला आहे. नफ्यातून नियमानुसार आवश्यक त्या तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. सर्व संचालक मंडळ हे प्रशिक्षित आहे आणि दरवर्षी प्रशिक्षण घेत सुद्धा आहेत. नवीन जे एक तर परिपत्रक आलं यामध्ये सुद्धा तो मुद्दा परत आवर्जून शासनाने लागू केला की दरवर्षी संचालक सभासद
कर्मचारी यांना हे प्रशिक्षण दिल्या गेलं पाहिजे. त्यानंतर 5/6/2025 याचं जे सहकार आयुक्तांचं परिपत्रक आहे, यामध्ये सुद्धा 4-5 गोष्टी महत्वपूर्ण दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास आपण सर्व याच्यात ऑलरेडी बसत आहोत. 100% संगणकीकृत संस्था करायच्या आहेत आणि ज्यांना शाखा विस्तार करायचा त्यांचा CBSE पॅटर्न नुसार आपलं सॉफ्टवेअर घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण त्या पद्धतीमध्ये बसत आहोत. त्यानंतर कर्जाच्या वसुलीसाठी पोलीस संरक्षण मिळावं, वसुलीचे दाखले वेळेत मिळावे, याचे सुद्धा प्रयोजन शासनाने केलेलं आहे. प्रशिक्षणाचा विषय आहे, तर प्रशिक्षणामध्ये सुद्धा आपण बसत आहोत. 5वा मुद्दा त्यांनी जिल्हा संघाचा सभासदत्वाबद्दल केलेला आहे, पण तो ऐच्छिक आहे. कारण जिल्हा संघ आपला एवढा मजबूत नाहीये, त्यामुळे बऱ्याच संस्था जिल्हा संघाचं सभासदत्व स्वीकारत नाही. 18/9/25 जे परिपत्रक मी बघितलं किंवा वैयक्तिक कर्ज मर्यादा आणि सामान्य कर्ज मर्यादा, हे 18/9/2025 परिपत्रक आलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार आपल्याला त्याचा लाभ होणारच आहे. त्यानंतर उपविधी जे आता आदर्श सुधारित उपविधी आपण लागू केलेली आहे, त्यामध्ये उपविधी क्रमांक 47 नुसार विविध समित्या त्या ठिकाणी स्थापन करायच्या आहेत. त्यामध्ये उपसमित्या 9 स्थापन करता येतात. त्यापैकी 7 अनिवार्य आहेत, तर त्याचंही प्रयोजन आता या आमसभेनंतर संचालक मंडळ करेल. CRR हा जो विषय आहे ना, CRR एक आदर्श प्रमाण 9% अपेक्षित आहे. 9% ज्या संस्थेचा CRR असेल ती संस्था चांगल्या स्थितीत आहे, मजबूत स्थितीत आहे असं मानल्या जाते. अभिमानाची गोष्ट आपली ही आहे की आपला CRR या वर्षाला 26.11% आहे. लेखापरीक्षण वर्गवारीमध्ये ज्या गोष्टीमध्ये आपण कमी पडत आहोत, या वर्षात त्या पूर्ण करण्याचा आम्ही संचालक मंडळाने सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि करणार आहे. कर्मचाऱ्यांना सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत की जिथं आपण कमी पडतो ना, तिथं आपल्याला तो मुद्दा भरून काढायचा आहे. 600 मार्काची गुणपत्रिका असते, वेटेज ॲव्हरेज असतो. मार्क जरी 100 मिळाले असतील तर त्याचा वेटेज ॲव्हरेज काढला जातो 15%, 25%, 10% आणि त्याच्यानुसार गुणपत्रिका त्या ठिकाणी तयार होते. तर त्या 600 पैकी 6 विभागात 600 मार्क डिवाइड केलेले आहेत. त्यातलं पहिलं जे आहे भांडवल पर्याप्तता. या भांडवल पर्याप्तमध्ये 100 पैकी 100 गुण आपल्या संस्थेला मिळाले. यामध्ये CRR आहे 9% जरी असला तरी त्याला 50 मार्क आहेत. आपला CRR 26% आहे. भांडवल निधी म्हणजे स्वनिधी वाढवण्याची जी क्षमता आहे ती कमीत कमी 25% हे करायला पाहिजे. ती संस्था आपली करत आहे, त्याच्यातही पूर्ण मार्क मिळाले. भागभांडवलामध्ये वाढ झालेली आहे. ही भागभांडवलातली वाढ आपल्याला अशीच कायम ठेवायची. त्यानंतर स्वनिधीमध्ये सुद्धा 7.5% जरी वाढ असली तरी त्याला 25 मार्क मिळतात. आपली वाढ 31% आहे. NPA इथं थोडंसं आपण मार्क खातात आणि ते कुठल्याही संस्थेचं आहेच. या NPAचं प्रमाण आपलं वाढू नये याकरता सभासदांची मनस्थिती त्या ठिकाणी तयार करावी लागेल. आपली संस्था 31 मार्च रोजी NPA जास्तीत जास्त 5%, त्याच्या आत कसा राहील याचा विचार करू. कारण काही सभासदांच्या अडचणी असतात, नाही भरू शकत, परंतु ऍडजस्टमेंट करून का होईना आपला NPA कमीत कमी आपल्या संस्थेचा कसा होईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. गेल्या वर्षाला जे थकीत होतं त्या थकीत पैकी 49% रक्कम थकीत रक्कम या वर्षात वसूल झालेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. सरकारला 30% अपेक्षित आहे, व कमीत कमी 30% असली पाहिजे. आपली 49% थकीतची वसुली झालेली आहे. याही वर्षात आता 25-26 मध्ये हाच पायंडा आपण पुढे ठेवू आणि थकीत रक्कम कशा वसूल होतील याचा आपण प्रयत्न करू. NPAचं प्रमाण सर जर थोडा आपण मार्च महिन्यात विचार केला असता ना, ते 10% आणि 5%वरच आलं. थोडासा जरी विचार झाला असता, कारण एप्रिलमध्ये ते आलं कमी आहे. एक 15 दिवसाच्या कालावधीच्या आधी जर त्या गोष्टी झाल्या असत्या तर 100% याच्यातही आपल्याला चांगले मार्क्स मिळाले असते. बाकी आपला SLR व्यवस्थित आहे, CRR व्यवस्थित आहे, नियमानुसार साऱ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला आहेत. दुसरा जो मार्क्स आहे जिंदगीची गुणवत्ता, 100 पैकी आपल्याला 67 मार्क मिळालेले आहेत. त्यामध्ये जे मार्क कमी झालेले आहेत आपले ते ढोबळ NPA, निव्वळ NPA याचे मार्क कमी झालेले आहेत. तर त्याच्यात आपण त्या ठिकाणी पूर्तता करण्याचा प्रयत्न करू. तिसरा भाग आहे 100 मार्काचा, तो म्हणजे व्यवस्थापन, मॅनेजमेंट. या मॅनेजमेंटमध्ये आपल्याला
100 पैकी 74 मार्क मिळालेले आहेत. त्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात, तर त्याचाही प्रयत्न जर आपण केला तर निश्चितच त्या ठिकाणी आपण, कारण 1 1 2 2 3 3 मार्क असे सर्व आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये, तर बऱ्यापैकी आहेत. 74 मार्क म्हणजे चांगले आहेत असं मी समजतो. त्यामध्ये सुद्धा डाऊटफुल एनपीएचे मार्क आहेतच. त्यानंतर चौथा जो आहे तो उत्पन्न, अर्निंग, संस्थेचं अर्निंग काय, या अर्निंग मध्ये 100 पैकी आपल्याला या ठिकाणी 100 मार्क मिळाले. त्यानंतर 5वा जो मार्कशीटचा मुद्दा आहे 100 मार्काचा, तो आहे म्हणजे लिक्विडिटी, तरलता. तरलतेमध्ये आपण सर मार्क आलेला आहे 100 पैकी 53 आहे, म्हणजे 50% मध्ये आहो. याचं मुख्य कारण म्हणजे आमचा सीडी रेशो आपला मेंटेन होऊ शकला नाही. सीडी रेशो मेंटेन झाला नाही. सीडी रेशोचं प्रमाण आपलं 80% पेक्षा जास्त आहे. त्याचा फायदा संस्थेलाच आहे, कारण आलेल्या ठेवी कर्जात रूपांतर केलेले आहेत. कर्जात रूपांतर केल्यामुळे संस्थेचा नफा वाढणार आहे. हे जरी चांगली गोष्ट असली तरीही ते 80% खाली कसं आपलं कर्ज वितरण होईल याचा मात्र आपल्याला विचार करायचा आहे. तर ते प्रयत्न 100% या वर्षात संचालक मंडळ करणार आहे. म्हणजे त्याचे 40 मार्क पुढच्या वर्षी आपले वाढणार आहे. बाकी शेवटचा जो मुद्दा आहे कार्यपद्धती आणि नियंत्रण, सिस्टीम अँड कंट्रोल, या 100 पैकी आपल्याला याच्यातही बऱ्यापैकी म्हणजे चांगलेच मार्क मिळालेले आहेत. 100 पैकी 88 गुण आपल्याला प्राप्त झालेले आहेत. जे 600 पैकी 482 मार्क आपल्याला मिळालेले आहेत. 75% वेटेज ॲव्हरेज नुसार आपल्याला ऑडिट वर्ग अ मिळतो. आपला 79.35% आपल्याला गुण प्राप्त झालेले आहेत. संस्थेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे या 24-25 या लेखापरीक्षण कालावधीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा आपल्या संस्थेची झालेली आहे. आणि 25 आणि 26 या काळखंडामध्ये याही पेक्षा आणखी चांगली सुधारणा होईल अशी 100% अपेक्षा आहे. एवढं बोलून मी माझं ऑडिटर या नात्याने जे मार्गदर्शन मला करायचं होतं, ज्या सूचना द्यायच्या होत्या त्या आपणास दिलेल्या. धन्यवाद सर. आश्वासन देतो सर, आमच्याकडून झालेल्या काही कृती असतील ते भविष्यात होणार नाहीत आणि उत्तरोत्तर प्रगती करण्याचा आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू अशी मी ग्वाही देतो. यानंतर सभेचे अध्यक्ष माननीय भातसागर सर आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाकरुण एक भगवान वेतन देतो. सुभेदार रामजी आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, संचालक मंडळ, आपल्या पतसंस्थेचे मॅनेजर माननीय सिद्धार्थ चक्रनारायण साहेब आणि आजच्या आमसभेला उपस्थित सर्व ज्येष्ठ सन्माननीय सभासद, माझे बंधू आणि भगिनी, धोरड साहेबांनी अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला सांगितलेली आहे. धोरड साहेबांच्या अत्यंत मनमिळावू आणि ज्ञानमूलक मार्गदर्शनाच्या आधारे आपल्या असणाऱ्या ऐतिहासिक पतसंस्थेला अ ग्रेड प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून सन्माननीय धोरड साहेबांचं त्या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. ऐतिहासिक पतसंस्थेतर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सोबतच त्यांचं मार्गदर्शन आपल्याला उत्तरोत्तर मिळत जाणार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं जे या क्षेत्रातलं जे नॉलेज आहे ते सतत आपल्या मॅनेजरला, कर्मचारी वर्गाला, संचालक मंडळाला हे सातत्याने मिळत असते. त्यांच्यासोबतच त्यांचे जे सहकारी आहेत देशमुख साहेब आज येऊ शकले नाही महत्वाच्या कामामुळे. ते सामाजिक कामामध्ये सतत अग्रेसर असतात. धोरड साहेबही सामाजिक कामात अग्रेसर आहेत. त्यांचं आपल्याला सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला मार्गदर्शन सातत्यानं मिळणं हे एक प्रकारचं सामाजिक कार्यच त्यांच्या हातून घडत आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो,
आपण या गोष्टीचा सातत्यानं उत्तम पद्धतीनं चळवळीच्या अनुषंगानं विचार केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आपण उपस्थित झालेला आहात, आपलं जेवढं कौतुक करावं, जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. कारण आपला असणारा सहभाग हा आपल्या चळवळीचा एक परिपाक असतो. जिथं सहभाग नोंदवला जात नाही त्या ठिकाणी चळवळ माझ्या मित्रांनो थोडीशी डगमगायला लागते. माझा विचार खूप चांगला आहे, पण मी जर घरातच असलो तर त्या विचाराचा समाजाला काही तेवढा उपयोग होत नाही. आपण घराच्या बाहेर पडलो पाहिजे, चळवळीत सहभाग आपण घेतला पाहिजे. त्यानं चळवळकर्त्यांना अजून ऊब मिळते, ती शक्ती मिळते, ती प्रेरणा मिळते. आपण चळवळीचा हिस्सा असतो, परंतु समोर भागदौड करणाऱ्यांचे जे काही एक विल पॉवर असतो तो विल पॉवर वाढत असतो. विशेषतः माझ्या मित्रांनो, आपल्या गोरगरीब समाजाला या गोष्टीची खूप आवश्यकता आहे. आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान आणि ऐतिहासिक पतसंस्था प्रामुख्यानं एक प्रकारचं राष्ट्रीय कार्य करत आहे. राष्ट्रात असणारं जे काही दुखणं असेल, राष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या काही एक उणिवा असतील, तर या देशाचा नागरिक हा इकॉनॉमिकली, एज्युकेशनली हा फॉरवर्ड झाला पाहिजे. याच्यासाठी सत्ताधारी देखील प्रयत्न करत असतात. सत्ता त्याच्यासाठीच असते. सत्ता जी हस्तगत करण्यात येते तर देशाचं असणारं जे काही दारिद्र्य असेल सगळ्या बाबतीमधलं, की देश हा उन्नत व्हावा, म्हणजे काय, देशाचे माणसं उन्नत व्हावे. तर या दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे सत्ताधारी कार्यरत असतात, तर त्याचाच एक भाग म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही हे सेक्टर निर्माण केलेलं आहे, एक जॉईंट सेक्टर निर्माण केलेलं आहे, तर त्या अनुषंगानं एक चॅरिटेबल असणाऱ्या संस्था झाल्या, कोऑपरेटिव्ह संस्था झाल्या, त्या देशामध्ये संवैधानिक दृष्टिकोनातून कार्यरत असतात. आणि म्हणून आपली पतसंस्था हे एक प्रकारचं अत्यंत मोलाचं तळागाळातील लोकांना वर आणण्याचं राष्ट्रीय कार्य करतात. या अनुषंगानं माझ्या मित्रांनो, आपल्याला त्या सवयी जळल्या पाहिजे. त्या सवयी जळणं खूप महत्वाचं आहे. धोरण साहेबांनी बोलता बोलता सहजपणे जे मुद्दा सांगितला, खूप मोलाचा मुद्दा. या गोरगरीब समाजाला त्याची असणारी हॅबिच्युलिटी तयार होण्याची गरज आहे. मनुष्य मात्राला खिशात पैसे वागवण्याची सवय असते. जेवढं अडाणी अज्ञानी पण असेल, तर तेवढ्या प्रमाणामध्ये पैसा हा खिशात ठेवण्याचं काम जास्त होतं. पैसा हा घरात ठेवण्याचं काम जास्त होतं. पैसा आपल्या पॉकेटमध्ये जास्त राहिला पाहिजे, जास्त दिसला पाहिजे, अशा प्रकारचं एक अडाणी मत जे आहे, जेवढं अज्ञान समाजामध्ये असेल तेवढ्या प्रमाणामध्ये ही सवय जळलेली असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर जर आपण पाहिलं तर मला सांगायला आनंद होतो की जिल्हा मध्यवर्ती बँक ही स्वातंत्र्याच्या अगोदरची बँक. आपण उन्नतीच्या चर्चा करत राहतो. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर उन्नतीच्या गप्पा करत राहतो, परंतु प्रत्यक्षपणे जमिनीवर उतरून ते आपल्या सवयीमध्ये त्याचं परिवर्तन आपण करू शकलो नाही गेल्या 60-70 वर्षात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे इकॉनॉमिकल सेक्टर सांगितलेला आहे त्याचा विचार जर आपण केला तर माझ्या मित्रांनो खूप आपण मागे असलेले दिसतो.
हे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं उदाहरण जाणीवपूर्वक आपल्याला दिलेलं आहे. म्हणून चर्चा करणं, गप्पा करणं आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून त्याचा अंमल करणं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. घोरड साहेबांचा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. 5 लाखाचा उल्लेख त्यांनी केला आणि 5,000 असले तरी त्याचा उल्लेख त्यांनी केला. म्हणजे 5,000 असो, 2,000 असो, 1,000 असो, 500 रुपये असो, का लाख असो, का 5 लाख, 10 लाख, 50 लाख असो, त्या पैशाचा सहभाग चळवळीमध्ये करण्याची गरज. त्या पैशाचा सहभाग जर चळवळीमध्ये आपण केला तर चळवळीची उन्नती होते. याचा अर्थ असा आहे की व्यक्तीची उन्नती होते. चळवळ उन्नत झाली म्हणजे काय झालं की ते जे चळवळ राबवणारे घटक असतात, ज्यांच्यासाठी चळवळ राबवल्या जाते, त्यांची ती उन्नती होत असते. सहकार सेक्टरमध्ये, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये आपला पैसा त्या फ्लो मध्ये कसा आपण आणू याला जास्त व्हॅल्यू आहे माझ्या मित्रा. काय आहे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं वर्क? पैसा येणे आणि पैसा जाणे. आता पैसा येतो कुठून? तो समाज घटकांमधून येतो. तो काय कुठून असं नदीनं नाल्यानं चालत येत नाही. तो असणाऱ्या आपल्या खिशामधून, आपल्या घरामधून, आपल्या असणाऱ्या त्या वेगवेगळ्या घटकांतून तो त्या फ्लो मध्ये आणण्याची आवश्यकता असते. पैसा आला तर पैसा जाईल, पैसा आलाच नाही तर पैसा जात नाही, आणि पैसा गेलाच नाही तर पैसा येत नाही. पैसा जर गेलाच नाही तर पैसा येत नाही. आणि पैसा जर आणायचा असेल तर पैसा पहिल्यांदा जाणं महत्वाचं. 4थं वर्ष आपलं आहे माझ्या मित्रांनो. सन्माननीय घोरड साहेबांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आपली जी पाऊल वाट आहे ती खूप दमदार पद्धतीनं आपली चालू आहे. परंतु खूप नम्रपणे मी आपल्या पुढे निवेदन करतो की हा सगळा जो प्रॉफिट आहे तो ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या हालचालींचा प्रॉफिट आहे. शितावरून भाताची परीक्षा. म्हातारीनं काही येईल किंवा म्हाताऱ्यानं कोकळा लपवला तर काही सूर्य उगवायचा राहत नाही. खूप काही अशी लाभदायक गोष्ट नाहीये. या भांड्यातला पैसा त्या भांड्यात, त्या भांड्यातलं या भांड्यात, या भांड्यातलं त्याच भांड्यात, ते भांडे तेच आणि ते दुसरं भांडत ते. इकॉनॉमिकली आपला गोरगरीब समाज खूप बॅकवर्ड आहे माझ्या मित्रांनो. आतापर्यंत या आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये किमान या 4 वर्षामध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आपण हिस्सा सगळा जर विचार करणारा वर्ग जर बनला असता तर कमीत कमी आपण 20-25 कोटी पर्यंत या 4 वर्षात जायला पाहिजे. परंतु रोगापेक्षा इलाज जालिम जो पाहिजे आहे तो इलाज जालिम नाही, रोग वाढतात. ज्या प्रमाणात प्रॉफिट वाढायला पाहिजे ठीक आहे, मागच्या वर्षापेक्षा तिप्पट एवढा वाढलेला. मागच्या वर्षी 8 लाख, यावर्षी 23-24 लाख. पण हा जो प्रॉफिट जो वाढला ना, म्हणजे जे उत्पन्नाचे साधन आहे ते उत्पन्नाचे साधन प्रतिष्ठान करून तिकडे गेलं, तिकडून मग ते एक्सपोर्ट झाला 24 लाख. रिस्कर नियमाप्रमाणे आपला प्रॉफिट वाढतोय, हे करेक्ट आहे. परंतु आपल्या समाजाचं जे योगदान ज्या पद्धतीनं क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पाहिजे, आपण विविध योजना
या योजनेचा परिणाम होईल का, त्या योजनेचा परिणाम होईल का, अशा पद्धतीनं आपण असणारे जे योजना आहेत त्या आखतो की जेणेकरून आपल्या असणाऱ्या सर्वसामान्य या आंबेडकरी समाजाचे बुद्धमुक्त आंबेडकरी समाजाच्या मनाची पकड त्या ठिकाणी क्रिएट होईल. परंतु योग्य प्रमाणामध्ये तिकडे अजून आपण वळलेलो नाही. शेअर होल्डर आपण असलो पाहिजे हे आपण जेव्हा सांगतो तेव्हा समाज म्हणते इनडायरेक्टली. सन्माननीय डॉक्टर माहुरे साहेब आलेले आहेत, आपले असणाऱ्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत साहेब, आणि म्हणून माहुरे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन आहे. मी सन्माननीय रमेश तायडे साहेबांना विनंती करतो की सन्माननीय माहुरे साहेबांचं बुके देऊन त्यांनी स्वागत करावं, सत्कार करावा. या सोबतच आपले आर्किटेक्चर कोरडे साहेब, ते आपल्या इमारतीची जी डिझाईन दिसते त्या डिझाईनचे निर्माते कोरडे साहेब, आणि जे आपलं संपूर्ण इमारत मजबूत आहे त्याचे प्रणेते सन्माननीय डॉक्टर माहुरे साहेब पुसदवरून आलेले आहेत. या गुरु साहेब, ऑडिटर साहेब, इकडे सर, तायडे साहेब, हे दोन्ही असणाऱ्या इंजिनियर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत, सत्कार करत आहेत. आपलं जे रेवती पॅलेस आहे, रमेश तायडे साहेबांच्या असणाऱ्या त्या जागेवर जे आपलं प्रतिष्ठानचं अपार्टमेंट उभं राहत आहे त्याचं नाव रेवती पॅलेस दिलेलं आहे. त्या रेवती पॅलेसचा उद्याला स्लॅब आहे, हा 4था स्लॅब आहे. 4थ्या मजल्याचा, 5व्या मजल्याचा पुढच्या महिन्यात राहील. तर त्याच्या इन्स्पेक्शन साठी ते स्टील बरोबर आहे काय, सेंट्रिक बरोबर आहे काय, सगळं सिस्टमॅटिकली त्याच्या इन्स्पेक्शन साठी पुसदवरून डॉक्टर माहुरे साहेब आलेले आहेत. ते स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधले डॉक्टरेट आहे आणि सामाजिक विचारसरणीचे आहे, खूप जबरदस्त सामाजिक विचारसरणी. कोरडे साहेब आणि माहुरे साहेब ऐतिहासिक प्रतिष्ठानला एक उत्तम प्रकारची एक देणगी मिळाली आहे माझ्या मित्रांनो लक्षात. खूप चांगल्या पद्धतीने ते जसे घोरड साहेब पतसंस्थेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे सगळ्या कन्स्ट्रक्शनचं योग्य प्रमाणामध्ये उत्तम दर्जाचं मार्गदर्शन त्याप्रमाणे करून घेण्याची वृत्ती ही डॉक्टर माहुरे साहेबांची आणि कोरडे साहेबांची.